पण त्याच्यामध्ये देव बी घुसून जात आता, आणि देव घुसता म्हणूनच अनर्थ बिघडी जातो. देव्यांनी गरबा खेळला होता, पण आता काय सांगावं लोकांना. असंच महादेवांना देखील त्यांनी नापास केलं आणि पुढे भगवान विष्णूच्या जवळ आलेली आहे वरमाला घेऊन. ज्याच्या जवळ गेली त्याने मात्र तिच्याकडे काय फिरवली, अहो तोंडाजोड गेली देवाच्या, देवाने लगेच तिच्याकडे पाठ फिरवली. म्हणे बाबा एवढ्या लोकांचा त्याग करून मी तुमच्याजवळ आली आणि तुम्ही मला पाठ दाखवता. पुन्हा देवाने जिकडे तोंड केलं होतं ना, देवाच्या तोंडाजवळ आली समोर, देवाने पुन्हा काय केलं, पाठ फिरवली. असं तिला फिरवलं. तेव्हापासूनच आपण ते फिरताना ऐकायला लक्षात तुमच्या आहे ना, त्याला काय म्हणतो आपण, ते सप्त फेऱ्या मारत असताना आपण त्याला तेव्हापासूनच पद्धत आली. मग ते कारण लक्ष्मीला भगवान विष्णूने असा फिरवलेला आहे, गोल चक्कर मारलेला आहे, तेव्हापासूनच चौरी भवरी निघाली. आणि मग मात्र भगवान विष्णूला ती लक्ष्मी बोलते, देवा अहो म्हटले मी एवढ्या लोकांचा त्याग करून तुमच्याजवळ आली, तुम्ही मला पाठ दाखवता. अगं लक्ष्मी खरं सांगता तुला, मी तुला का पाठ दाखवतोय त्याचं कारण ऐक म्हटलं. अगं माझं सर्व अंग आहे ना माझ्या भक्तांनी व्यापलेलं आहे, मग तुला देण्याकरता माझं जर अंगच शिल्लक राहिलं नाही. विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा. संगे गोपाळांचा मेळा, संगे गोपाळांचा मेळा, विठू माझे ज्ञानेश्वर, पुढे ज्ञानेश्वर, पुढे चाले ज्ञानेश्वर, पुढे चाले ज्ञानेश्वर. निवृत्त्या खांद्यावरी सोपानाचा हात धरी, निवृत्त्या खांद्यावर सोपानाचा हात धरी. सगळ्या भक्तांनी माझा अंग व्यापलेला आहे लक्ष्मी, आता तुला देण्याकरता माझ्याजवळ अंग राहिलं नाही. त्यावेळेला ती लक्ष्मी म्हणते, देवा एसटी मध्ये बसमध्ये जरी गर्दी असली, फुल बस भरलेली असली, पण एखाद्या वेळेला जरी स्टाफ असला आणि स्टाफर जर ओळखीचा माणूस नसला तिथं, तर कंडक्टर डबल बेल मारतो, गाडी काय करतो घेऊन जातो. परंतु पुढे काही अंतरावर त्याचा ओळखीचा मनुष्य किंवा स्त्री दिसली तर काय करतो, म्हणजे काय करतो, वशिलेबाजी करतो ना. तसं तुम्ही बी वशिलेबाजी करा ना म्हणे. मग तुमच्या भक्तांना काय सांगा, पुढे सरका, कंडक्टर जसा म्हणतो किंवा आमचं जे वशिलाचा माणूस दिसला तर पुढे सरका, पुढे सरका, पुढे सरका सरका म्हणून तो पायऱ्यांमध्ये का होईना त्याला उभं राहण्याकरता काय करतो, जागा करतो. तसं तुम्ही देखील तुमच्या भक्तांना सांगा की पुढे सरका, पुढे सरका. तर वर सरकायला सांगितलं आणि मग मात्र फक्त थोडी पायऱ्यांमध्ये म्हणजे पायाजवळ जागा झाली आणि पायाची सेवा त्या भगवान श्री हरी विष्णूने लक्ष्मीला दिली. पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुलती, पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुलती. पर पायाची सेवा दिली फक्त लक्ष्मीच्या हातात, दुसरं काहीच नाही.
तर असं समुद्र मंथन झालं आणि देवांना अमृत प्यायला मिळालं. लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा काय झाला, विवाह झाला. वरमाला भगवान विष्णूच्या गळ्यात घातलेली आहे. परंतु अमृत पिऊन देखील देवांचा आणि असुरांचा संग्राम झाला, महासंग्राम म्हणजे युद्ध झालं. त्यामध्ये विजय कोणाला प्राप्त झाला, अमृत पिऊन देव हारले युद्धामध्ये, विजय प्राप्त झाला बलीला, म्हणजे असुरांना विजय प्राप्त झाला. अमृत पिऊन देखील देव युद्धामध्ये हारले. आता पुढे आपण पुढची कथा बघण्याच्या अगोदर आता थोडं भजन करू आणि मग पुढची कथा बघू. राधा 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 कृपा बरसाई रखना मानी, कृपा बरसाई रखना रानी, कृपा बरसाई रानी, कृपा बरसाई रखना मुझे तेरा इज़हार महारानी, तेरा इज़हार महारानी जनों से लिपटाए रखना, कृपा बरसाई रखना राधा रानी, कृपा बरसाई महारानी, कृपा बरसाई रखना राधा 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण कालच्या दिवशी कथा ऐकली. त्या दितीला जे व्रत सांगितलं होतं ते कोणतं व्रत होतं, पुंसवन व्रत. आता इथं जे व्रत सांगितलेलं आहे देवाच्या मातेला अदितीला कश्यप ऋषींनी, तिला पुत्र होण्याकरता बघा तिला व्रत सांगितलं. ते व्रत म्हणजे पयोव्रत. हा तर ते 12 महिन्याचं होतं तिला दितीला सांगितलेलं हे होतं. आता हे जे आहे ना हे पयोव्रत हे 12 दिवसाचं आहे फक्त. कारण तिने इंद्राला मारणारा पुत्र मागितला होता म्हणून तिला कठोर व्रत सांगितलं. परंतु
हिने मात्र तसं मागितलं नाही. हिने फक्त काय मागितलं की माझ्या पुत्रांची जी काही संपत्ती आहे, कारण युद्ध झालं त्याच्यामध्ये पुन्हा त्यांनी त्यांची संपत्ती हरण केली बलीने वगैरे, त्या दानवांनी दैत्यांनी. त्यावेळेला ती देवांची माता असणारी अदिती माता कश्यप ऋषींची सेवा करते आहे मनोभावाने. सेवा केल्यानंतर पतिदेव प्रसन्न झाले आणि पतिदेव प्रसन्न झाल्यानंतर कश्यप मुनी म्हणाले, हे अदिती, संतान असावे असे मला जेव्हा वाटले तेव्हा मी भगवान ब्रह्मदेवांना हीच गोष्ट विचारली होती. मला ज्या वेळेला बघा आदिती, अगं मला ज्या वेळेला असं वाटलं की संतान मला व्हायला पाहिजे, त्यावेळेला भगवान ब्रह्मदेवाला मी हीच गोष्ट विचारली. तू गोष्ट मला जी विचारली ना की कोणतं व्रत करावं लागेल पुत्राची प्राप्ती होण्याकरता, तर मी ब्रह्मदेवाला विचारलं तेच तुला सांगतो म्हटले. ऐक आता, त्यांनी मला भगवंतांना प्रसन्न करणारी जी व्रत सांगितली ब्रह्मदेवानी तीच मी तुला सांगतो. आता ऐक. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षात, कोणत्या महिन्याच्या? फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षात 12 दिवसपर्यंत फक्त दूध पिऊन राहावे आणि लक्ष्मी नारायण भगवान परमात्मा श्रीहरी विष्णूचे पूजन करावं आणि डुकराने उकरलेली माती, डुक्कर म्हणजे कोणतं डुक्कर? गावठी डुक्करनी बरं, जंगली डुकराने जंगलामध्ये उकरलेली माती, ती माती आणावी आणि तीर्थामध्ये जाऊन म्हणा का बाथरूममध्ये जाऊन ती माती आपल्या अंगाला लावून, डुकराने उकरलेली माती, आणि त्याच्याने काय करावं? स्नान करावं. स्नान केल्यानंतर हे देवी अदिती, प्राण्यांना निवासासाठी जागा देण्याच्या इच्छेने आधी वराहांनी रसातळातून पृथ्वीला वर आणले. त्या पृथ्वीला नमस्कार असो असे म्हणून बोलावे. तू माझी पापे नष्ट कर असं पृथ्वीला आपण विनवणी करावी. अशा प्रकारे तिला या पयोव्रताचा उपदेश केला. परंतु आणि भगवान कश्यप ऋषी तिथून निघून गेले. बघा, त्यांचा समागम झाल्यानंतर बघा तिच्या ठिकाणी गर्भ राहिला, परंतु तिने तो व्रत करीत असताना भगवान श्रीहरी विष्णू तिच्या समोर विराजमान झाले आणि तिला वरदान देऊन टाकलं. ती म्हणते, देवा तुम्ही माझ्या घरी माझ्या पुत्राच्या रूपाने अवतार घ्या, माझ्या पुत्राच्या रूपाने. म्हणे, माते मीच तुझा पुत्र म्हणून जन्माला येईल आणि भगवंताने बघा आणि तुझ्या पुत्रांची संपत्ती तुला मिळवून देईल. भगवंताने वरदान दिलं श्रीहरी विष्णूने आणि भगवान परमात्मा बघा अंतर्धान पावले. त्यानंतर बघा योग्य समयी योग्य वेळेला भगवान परमात्मा अदिती मातेच्या गर्भातून प्रगट झाले. जेव्हा अदितीने आपल्या गर्भातून प्रगट झालेल्या परमात्म्याला पाहिले तेव्हा ती अत्यंत आश्चर्यचकित झाली आणि परमानंदामध्ये मग्न झालेली आहे. प्रजापती कश्यपांनी सुद्धा भगवंतांनी आपल्या योगमायेने शरीर धारण केलेले पाहून आश्चर्यचकित झाला. आता देवाने कसं रूप घेतलं होतं बघा. देवाचे बघा खुजे होते. खुजे म्हणजे बटू आणि हातामध्ये छत्री धारण केली होती, छत्र. बघा प्रत्येक देवाने त्या वामन भगवंताला, वामन भगवान की जय, वामन भगवान की जय, अशा त्या वामनाला प्रत्येक देवाने बघा काय केलं. त्या बटू वेशधारी ब्रह्मचार्याचे रूप धारण केलेल्या भगवंताला बघा त्याची आता लीला आघात आहे त्या देवाची. त्या वामन ब्रह्मचार्याला पाहून महर्षींना अतिशय आनंद झालेला आहे कश्यप ऋषींना. त्यांनी कश्यप प्रजापतींना पुढे करून त्यांचे जात कर्मादी संस्कार करविले.
जेव्हा त्यांना उपनयन संस्कार केलेला त्यांचा, तेव्हा सूर्यनारायणांनी त्यांना गायत्री मंत्राचा उपदेश केलेला आहे. गुरुदेव बृहस्पतींनी यज्ञोपवीत दिलेला आहे. कश्यप ऋषींनी त्याला मेखला दिलेली आहे वामन भगवंताला. अदिती मातेने कौपिन म्हणजे लंगोटी दिलेली आहे. कटी वस्त्र आणि आकाशाने छत्र दिलेले आहे. महाराज अविनाश प्रभूंना ब्रह्मदेवाने कमंडलू दिला. कमंडलू. सप्त ऋषींनी त्याला कुश दिला आणि सरस्वती मातेने रुद्राक्षांची माळ अर्पण केली. वाघ देवता असणारी, वाणीची देवता असणारी सरस्वती माता, तिने रुद्राक्षांची माळ दिली त्या वामन भगवंताला. अशा रीतीने जेव्हा वामनांचा उपनयन संस्कार झाला तेव्हा यक्षराज कुबेराने, कारण हा यक्षराज कुबेर कोण होता? हे काळाचे धन कुबेराचे, धनाचा राजा होता तो. त्याच्याकडे धनाचं खातं होतं. त्याने स्वर्णाचं पात्र दिलं. कशाकरता? दान मागण्याकरता, भिक्षा मागण्याकरता. आणि त्या भिक्षा मागण्याकरता त्याला स्वर्णाचं पात्र दिलं. त्याच्यामध्ये भिक्षा कोणी वाढली? साक्षात अन्नपूर्णा मातेने. अन्नपूर्णा कोणाला म्हणता? जिच्या घरामधले लोक जेवण करून दुर्डीमध्ये शिल्लक राहतच, बाहेरचे लोक जरी आले तरी शिल्लक राहतं, तिला म्हणतात अन्नपूर्णा. आणि जिच्या घरामधले लोक जेवण करून जर एखादा मागण्याकरता आला तर तिच्या घरामध्ये तुकडं बी उरत नाही, तिला काय म्हणतात तुम्ही? तिला बी अन्नपूर्णाच म्हणतात का? घरामध्ये तुकडं उरे ना म्हणा तिला, अन्नपूर्णा नाही. आणि मग सर्व लोक जेवून काहीतरी शिल्लक राहायला पाहिजे, तिला म्हणता अन्नपूर्णा. परंतु जिच्या तुरडीमध्ये तुकडं उरलं नाही तिला काय नाव म्हणतात तुम्ही? मग तर बघा, अशा प्रकारे जेव्हा सर्व लोकांनी बटुवेशधारी भगवंताचा सन्मान केला तेव्हा ते ब्रह्मर्षींनी भरलेल्या सभेत आपल्या ब्रह्मतेजामुळे अत्यंत शोभायमान दिसू लागलेले आहे. यानंतर भगवंतांनी स्थापना करून प्रज्वलित केलेल्या अग्नीच्या कुशांनी आणि परिस्तरण करून पूजा केली व समिधांनी हवन केले. आणि भगवान बटुवेशधारी वामन भगवान परमात्मा तिथून निघाले आणि ज्या ठिकाणी नर्मदा नदीच्या काठावर बलिराजाचा यज्ञ चालला होता, बलिराजा यज्ञ करीत होता नर्मदा नदीच्या काठावर. भृगुकच्छ नावाच्या अतिशय सुंदर ठिकाणी त्याचा यज्ञ कुठं चालला होता? भृगुकच्छ नावाचं जे ठिकाण होतं त्या ठिकाणी त्याचा यज्ञ चालला होता. आणि भगवान वामन त्या भृगुकच्छ ठिकाणी आलेले आहे आणि नर्मदा नदीच्या काठावर तिथं त्याचा यज्ञ चालला होता बलीचा. तिथं आले आणि तिथं आल्यानंतर मग त्या बलीच्या शिपायांनी बघितलं की ब्राह्मणाचा मुलगा आलेला आहे, त्याने छत्र धारण केलेलं आहे आपल्या, आणि हा बटुवेशधारी आहे. देवाचं लावण्य इतकं सुंदर होतं, देवाचं रूप इतकं सुंदर होतं. आणि त्या बलीच्या शिपायांना बलीने सांगून ठेवलं होतं, इथं जर कोणी आला ब्राह्मणाला तर तो जे मागेल त्याच्या तोंडातून जो शब्द निघेल त्याला काय करायचं? देऊन टाकायचं, मला सांगायला यायचं नाही. बली बघा, त्या वामनाला पाहिल्यानंतर त्या बलीचे जे शिपाई होते ते बोलताय, हे ब्राह्मण पुत्रा, हे बटुवेश धारण करणाऱ्या ब्राह्मण पुत्रा, ऐक म्हटले, तुला काय हवं आहे म्हटले सांग. त्यावेळेला तो त्यांनी विचारल्यानंतर तो बोलत नाही, परंतु त्याने एक शब्द वापरला की मला ब्राह्मणाची कन्या देखील नको आणि मला
सुवर्णाच्या मुद्रिका देखील नको, मला ऐश्वर्य नको, फक्त मला तुमच्या राज्याची भेट हवी आहे. एकदा तुमच्या राज्याला मला भेटायचं आहे. आणि त्यांनी ऐकल्यानंतर मग ते राजाजवळ गेले, बलिराजाजवळ. आणि बलिराजाला म्हणताय, राजे साहेब, अहो म्हटल्याचा बटुवेश धारण केलेला, हातामध्ये छत्र धारण केलेलं आहे. आणि तो म्हणतोय, आम्ही त्याला सांगितलं, ए ब्राह्मण पुत्रा, तुला एखाद्या ब्राह्मणाची मुलगी हवी आहे का? तुला गाई हवी आहे का? तुला सुवर्णाच्या मुद्रिका हवी आहे का? तुला ऐश्वर्य हवं आहे का? तुला जमीन हवी आहे का? आम्ही तुला जमीन तुझ्या नावावर करून देतो, सांग पाहिजे का? परंतु तो म्हणतो, मला काहीच नको पाहिजे, फक्त मला तुमच्या राजाला एक वेळा भेटायचं आहे. म्हणून तुमच्या राजाला माझ्याकडे काय करा, घेऊन या. मग राजा म्हणतो, असा कोण आहे म्हटले बटुवेशधारी, तर पाहू तर खरं. आणि तो बली त्या वामन भगवंताला भेट देण्याकरता आलेला आहे. आल्यानंतर त्याने, ब्राह्मण होता तो, म्हणून भूदेवाच्या काय घेतलेलं आहे त्या बलीने, या पृथ्वी तलावरची देव कोण आहे? भूदेव म्हणजे ब्राह्मण. म्हणून त्या ब्राह्मणाचं त्या बलिराजाने काय घेतलं, दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर विचारतोय, म्हटले, हे ब्राह्मण पुत्र, तुला काय पाहिजे सांग म्हटले. अरे तू म्हणशील, तू ते मागशील ते मी तुला देईल, सांग म्हटले. तुला 10 एकर जमीन तुझ्या नावावर करून देऊ, तू तोंडातून शब्दाचं काढ, कारण मी काय चक्रवर्ती सम्राट राजा आहे म्हटले. म्हणे मला काहीच नको, मला फक्त काय पाहिजे, वचन पाहिजे, वचन. वचनबद्ध झाल्याशिवाय मी तुमच्या अजून मागणार नाही. आणि वचनबद्ध होऊन तुम्हाला काय सोडावं लागेल, संकल्प सोडावा लागेल, पाणी सोडावं लागेल. तेव्हा कुठं मी तुम्हाला मागेल काय द्या मागायचं आहे ते, तोपर्यंत मी तुम्हाला मागणार नाही. आणि मग तो बली म्हणतोय, हे ब्राह्मण पुत्रा, एवढाच ऐका म्हटले, तर चल म्हटले, मंत्र कोण म्हणेल म्हटले. अरे तू फक्त माझा वचन दे, मंत्र मीच म्हणतो स्वतः, कारण मी देखील कोण आहे, ब्राह्मणाचाच पुत्र आहे, कश्यप ऋषीचा पुत्र आहे. आणि स्वतः भगवान परमात्मा मंत्र बोलताय. आणि तर पाणी सोडण्याकरता त्याने सांगितलं, हे विंध्यावली, कारण त्या बलिराजाच्या पत्नीचं नाव काय होतं, विंध्यावली. विंध्यावलीला बोलवलं आणि म्हटले, त्या झारीमधून पाणी घेऊन ये जरा. तिने झारीमध्ये पाणी आणलं आणि ती पाणी ओतायला लागली. तितक्यामध्ये तिथं शुक्राचार्य आले, बलीचे गुरु, दैत्यांचे गुरु. बली, हे बली, अरे याला दान देऊ नको म्हटले तू. अरे हा जो आहे ना, अरे याने तुला वचनबद्ध केलेला आहे. आणि हा तुला ज्या वेळेला तू पाणी सोडशील, संकल्प सोडशील, तेव्हा तुला काय मागेल सांगता येत नाही. हा साक्षात तुझं सर्वस्व हरण करण्याकरता भगवान विष्णू बटू रूपामध्ये आलेला आहे. पण तो काय म्हणतोय, बली, तो बली म्हणतो, अहो गुरुदेव, म्हटले तुम्ही जरी इथं आले तर तुमचा उपयोग होणार नाही. कारण अरे या देवाजवळ सर्व लोकांनी कशा करता जाता, मंदिरामध्ये मागायला जाता. पण त्याच्याजवळ सर्व लोक मागायला जाता, तो माझ्याजवळ मागण्याकरता आला. मग सांगा बरं, देणारा श्रेष्ठ आहे का मागणारा श्रेष्ठ आहे? देणारा श्रेष्ठ आहे ना. म्हणून न म्हणे ऐसे गुरुचे वचन, जेणे नारायण अंतर येते. नारायणाचं न माझं अंतर पडेल असं जरी गुरुचं वचन असलं तरी मी तुमचं वचन ऐकणार, तुमचा शब्द त्याला किंमत देणार नाही, मान देणार नाही. आणि त्यांनी बघितलं का कोणी शुक्राचार्याने की आपला ऐकणार नाही. त्यावेळेला तो झारीमध्ये घुसून बसला, त्या तोतीमध्ये. जसं आपण कढी वाढतो वरणीमध्ये घेऊन, आणि जर वरणीमध्ये जर बोंगी मिरची अटकली त्या पोतानीमध्ये तर काय होतं, कढी पडते का? मग त्यावेळेला आपण काय करतो, वरणीमध्ये काडी घालतो. तसं तो त्या झारीच्या छिद्रांमध्ये सूक्ष्म रूप धारण करून शुक्राचार्य जाऊन बसला.
पाणी पडत नव्हतं. पाणी ती विंध्यावली पाणी टाकायची हातावर, पण पाणीच पडत नव्हतं. घेतली दर्भाची काडी आणि घातली त्याच्यामध्ये, त्याचे पाणी पडण्याची जारीचं पाणी पडण्याचं ठिकाण असतं ना, त्याच्यात घातली ती दर्भाची काडी. काय झालं असेल? आड आला म्हणून फोडियाला डोळा, आड आला म्हणून फोडियाला डोळा, आड आला म्हणून फोडियाला डोळा, आड आला म्हणून फोडियाला डोळा. बडीने आदळा शुक्र गेला, बडीने आदळा शुक्र गेला, आला म्हणून फोडी गेला डोळा, आला म्हणून फोडी गेला डोळा. घडीने आंधळा शुक्र केला, घडीने शुक्र आंधळा केला, फोडीला डोळा, आड आला म्हणून फोडीला डोळा, फोडीला डोळा. टीव्ही मध्ये बघितलं असेल, तेव्हापासूनच त्याच्या एक डोळा कसा होता, आंधळा होता कारण त्या शुक्राचार्यांचा दैत्यांच्या गुरूंचा. मग तेव्हापासूनच डोळा फोडला त्या बलीने, त्या पोतानीमध्ये आला म्हणून झारीच्या ह्याच्यामध्ये. आणि मग मात्र पाणी सोडल्यानंतर, संकल्प सोडल्यानंतर आता मग मागायला सुरुवात केली देवाने. 3 पावलं भूमी पाहिजे मला, फक्त किती पाहिजे? आता देव होता बटू, त्याला वाटले याला फटुकाड्यासारखा आहे फक्त आता याला, परंतु त्याने ज्या वेळेला तो बटू होता त्याला समजलं नाही 3 पावलामध्ये. त्याने ज्या वेळेला त्याचं विराट रूप धारण केलं, विश्वरूप म्हणजे विश्वाला व्यापणारं रूप धारण केलं आणि 3 पावलं भूमी देण्याकरता तयार झाला. त्याच्या अगोदर तर तो बोलत होता, तो म्हणत होता, अरे 3 पावलं तू तर एवढूच आहे, किती जमीन व्यापशील म्हटले तू फक्त होकार तर दे म्हणे, बरं 3 पावलं जमीन देण्याकरता मी पाहतो ना कसं काय यायचं तर. आणि त्याने होकार दिल्यानंतर देवाने घेतलं विश्वरूप म्हणजे विश्वाला व्यापणारं रूप. पहिल्याच पावलामध्ये देवाने स्वर्गलोक व्यापला, स्वर्ग व्यापला. दुसऱ्या पावलाने बघा ही पृथ्वीलोक व्यापला. आता म्हणे 3रं पाऊल कुठं ठेवू म्हणे बली, सांग म्हटले. तेव्हा म्हणे माझ्या डोक्यावर बापा आता कुठं, कारण तुला 3 पावलं मी कबूल केलं होतं. तर बघा 3रं पाऊल ठेवलं त्या बलीच्या डोक्यावर आणि त्या बलीला कुठं घातला हो? पाताळामध्ये घातला देवाने. पाताळात घातला त्याला खरा, पण देवाला त्याचं काय व्हावं लागलं हो? द्वारपाल बली. द्वारपाल बलीचा झाला तो. सारथी झाला अर्जुनाचा. द्वारपाल बली अर्जुनाचा काय झाला ना, सारथी झाला आणि त्या बलीचा द्वारपाल झाला. असं बघा गवडणमध्ये सांगितलेलं आहे, नाटाच्या अभंगामध्ये देखील सांगितलेलं आहे. तर आता तिथं पाताळामध्ये पाताळाचं राज्य कोण करू लागला? पाताळाचा राजा झाला बली आणि हा भगवान परमात्मा द्वारपाल झाला. जसे भगवान विष्णूच्या वैकुंठ धामामध्ये द्वारपाल कोण आहे? जय आणि विजय, ती त्याच्यावर द्वारपाल सुकृती आपल्या भाषेत. तसे भगवान परमात्मा सुकृती झाला पाताळामधला, बलीच्या राज्यातला. पण लक्ष्मी माता विचार करते आहे म्हणे, हे तर गेले ड्युटीवर पण अजून बी काही परत येताना म्हणे, कसे काय येताना अजून. आणि ती लक्ष्मी माता तिथं आली पाताळ लोकांमध्ये आणि आल्यानंतर तिने झाडलोट करणारींचं रूप घेतलं. जे रक्षाबंधन असतं ना,
रक्षाबंधन जवळ येऊ दिलं आणि अशा वेळेमध्ये ती आली तिथं. रक्षाबंधनच्या दिवशी काही दिवस तिने सेवा केली बरं, तिथे झालो ठीक, पण साध्या बाईच्या रूपाने गेली होती बरं, लक्ष्मीच्या रूपाने गेली नाही. त्यानंतर बली आला आणि तो दिवस होता रक्षाबंधनचा. तिने ताट सजवलेलं होतं, त्याच्यामध्ये आरती होती, तिच्यामध्ये पेढे बी होते, त्याच्यामध्ये राखी होती. आणि राखी असल्यानंतर तिने बलिराजाला येताना बघितलं. दादा दादा, अरे म्हटले आजचं रक्षाबंधन आहे. म्हटले बैस म्हटले या पाटावर, मी तुला ओवाळते ना दादा. बघा त्या बलीत बसलेला आहे पाटावर, तिने त्याचं आखणं केलं. आखणं केल्यानंतर त्याची आरती ओवाळलेली आहे. आरती ओवाळल्यानंतर त्याच्या तोंडामध्ये पेढा टाकला, त्याला त्याच्या हातावर काय बांधली, राखी बांधली. त्याची कोण झाली माता, लक्ष्मी माता. तो म्हणतोय बलिराजा, हे ताई अगा म्हटले मी या पाताळाचा राजा आहे. म्हटले सांग म्हटले तुला काय पाहिजे. ती म्हणते बाबा दादा म्हटले सर्वांना देणारी मी आहे, पण तू तर मला काहीच देऊ शकणार नाही, परंतु ऐक म्हटले मला फक्त तुला जर द्यायचं असलं ना तर एकच दे, तू देशील का म्हणे. ताई आजच्या दिवशी तू जर माझा प्राण मागितला तरी देखील मी तुला देण्याकरता तयार आहे म्हणे. प्राण तर मी मागणार नाही, फक्त एकच मागते, तुझा हा जो द्वारपाल आहे ना, हा द्वारपाल मला देऊन टाक. हा द्वारपाल याला काय करशील म्हणे तू. बापा त्याचा ना माझा जन्मोजन्मीचा काय आहे संबंध आहे. म्हटले आमचं जन्मोजन्मीचा संबंध आहे, म्हणून तू मला देऊन टाक म्हणे, घेऊन जा. अशी पत्नी असावी लक्ष्मी मातेसारखी की आपल्या पतिबंधनामध्ये अटकला, परंतु तिने सोडवून आणलेलं आहे. आणि आपल्या जसं वैकुंठामध्ये लक्ष्मी नारायण निघून गेले. असंही भगवान वामनाचं चरित्र आलेलं आहे. आणि या अष्टमस्कंदामधली एक शेवटची कथा ती म्हणजे आता सत्यव्रत राजाची कथा शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगताय. आणि इथं अष्टमस्कंद समाप्त होईल आणि रात्रीच्या वेळेला आपला नवमा स्कंद समाप्त झाल्यानंतर 10व्या स्कंदामध्ये भगवान श्रीकृष्णाचा आपण अवतार साजरा करू. तर राजा परीक्षिती विचारतोय, गुरुदेव मुनिवर्य, अद्भुत कर्म करणाऱ्या श्रीहरींनी योग मायेने मत्स्य अवतार धारण करून जी लीला केली